घटना आहे वैशालीची। वैशाली सिद्धार्थ खडसे अवघ्या 28 वर्षाची, पण डोळ्यात आकाश जितकी स्वप्न घेऊन जगणारी एक हुशार, स्वाभिमानी आणि प्रामाणिक तरुणी। नागपूरच्या मानकापूर परिसरात वाढलेली वैशाली ही तिच्या घरच्यांची लाडकी होती। लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असल्यामुळे तिच्या यशामागे गावभर चर्चा होत असे। इंजिनिअरिंगचं शिक्षण तिनं प्रावीण्यानं पूर्ण केलं आणि पुढे पुणे इथं एका नामवंत बहुराष्ट्रीय कंपनीत ती चांगल्या पदावर कार्यरत झाली। आईचं काही वर्षापूर्वीचं निधन झाल्यामुळे तिचे वडील आणि मोठा भाऊ हेच तिचं संपूर्ण जग होतं। तिच्या आवाजात नम्रता होती, स्वभावात प्रामाणिकपणा होता आणि चेहऱ्यावर सतत एक सौम्य हास्य। तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नेहमीच सकारात्मक होता, पण या बाह्य हसण्यामागे लपलेल्या दुःखाचं कोणीच अंदाज लावू शकत नव्हतं। वैशाली मागील काही महिन्यांपासून मानसिक तणावात होती, पण तिच्या चेहऱ्यावर ते दिसत नव्हतं। घरच्यांना वाटायचं पुण्यातील नोकरीचा ताण असेल, शहरातील स्पर्धा आणि कामाचा ताण असेल, पण हे तणाव फक्त कामापुरतं नव्हतं, ते खोल होतं, दुःखानं आणि भीतीनं भरलेलं। पुण्यात तिचा रूममेट होता कविता महाजन आणि त्याचबरोबर त्याचा एक स्नेही आकाश सुरवसे। सुरुवातीला हे दोघं तिच्या खूप जवळचे वाटले, विशेषतः कविता। तिला ताई म्हणणारी कविता हळूहळू तिच्या आयुष्यातील निर्णयांवर प्रभाव टाकू लागली। वैशालीला सुरुवातीला काही जाणवलं नाही, पण नंतर ती तिच्याच आयुष्याचा खेळ बघत होती। जणू बाहेरून शांत असलेली नदी आतून उधळून पाहू लागली होती। कविता आणि आकाशच्या संगतीनं वैशालीचं आयुष्य भयंकर वळणावर आलं। एका रात्री कविता आणि आकाशनं तिला एका पार्टीसाठी घेऊन गेलं। तिथं घेतलेले काही फोटो आणि व्हिडिओ तिच्या नकळत मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले गेले। त्या रात्री नक्की काय घडलं हे स्पष्ट नाही, पण काही दिवसांनी तिच्याकडे एक व्हिडिओ पाठवण्यात आला आणि त्यात एक मुलगी तिच्यासारखीच दिसणारी एका धार्मिक स्थळी गैरवर्तन करताना दाखवली होती। तूच आहेस यात असा दावा करत कविता आणि आकाशनं तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। ती धास्तावली, ती आपल्या कुटुंबाचा अपमान होईल म्हणून धास्तावली होती। हा व्हिडिओ व्हायरल करू, तुझं करिअर संपवू असे धमकीचे मेसेजेस तिला येऊ लागले। आणि या सर्व प्रकरणात आणखी एक धक्का म्हणजे तिचा मोबाईल 4 मार्चला इंदोर विमानतळावरून चोरीला गेला। तिनं तक्रार करायचा प्रयत्न केला, पण मोबाईल बिल नसल्यामुळे पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतली नाही। वैशालीनं आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट तिच्या खोलीत सापडली। ती मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये होती। त्यात लिहिलं होतं, माझा मोबाईल गेला, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, माझ्या धर्माच्या विरोधात खोटे व्हिडिओ बनवले जात आहेत, माझ्या नावानं, माझ्या चेहऱ्यानं मला जगापुढे अपमानित केलं जातंय। कविता आणि आकाश माझ्यावर मानसिक दबाव टाकत आहेत, मला धमकी देण्यात आली आहे, जीव घेऊ तुझा। हे शब्द केवळ कागदावरचे नव्हते, ते एका जीवाचं सत्व होतं, एका अश्रूंनी भिजलेल्या आत्म्याचा शेवटचा आक्रोश होता। 16 तारीख सकाळी 10 वाजता वैशालीच्या वडिलांनी घरात प्रवेश करताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। बेडरूमचा दरवाजा आतून बंद होता। बऱ्याच वेळा आवाज देऊनही प्रतिसाद मिळाला नाही। मग दरवाजा तोडण्यात आला आणि तिथं पंख्याला साडीच्या साह्यानं गळफास घेतलेल्या वैशालीचा मृतदेह दिसला। मरणानं तिच्या चेहऱ्यावर एक शांतता होती, पण डोळे अजूनही काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते। पोलीस घटनास्थळी पोहोचले। सुसाईड नोट, तिचा लॅपटॉप, तिचे काही जुन्या चिठ्ठ्या हे सर्व जप्त करण्यात आलं। तिने आत्महत्या का केली याचा तपास सुरू झाला। पोलीस तपासात हळूहळू खळबळजनक माहिती समोर यायला लागली। वैशालीनं तिच्या काही जवळच्या मैत्रिणींना देखील या ब्लॅकमेलबाबत सांगितलं होतं। एका मैत्रिणीनं सांगितलं की ती सतत भीतीमध्ये होती, म्हणायची की काहीतरी वाईट घडणार आहे, ती आपलं नाव वापरून काहीतरी फसवणूक करतायत असं म्हणायची। कविता आणि आकाश यांच्यावर पोलिसांनी चौकशी सुरू केली। त्यांचं फोन रेकॉर्ड, चॅट, CCTV फुटेज या सर्वातून हळूहळू एक जाळं उलगडायला लागलं। कविता व आकाशच्या फोनमध्ये एक व्हिडिओ सापडला, वैशालीवर बनवलेला फेक व्हिडिओ। तसेच त्याचे काही मेसेजेस देखील समोर आले, जिथं वैशालीला धमकावल्याचं स्पष्ट दिसत होतं। तुझं करिअर संपवतो, तुझ्या धर्माच्या नावानं तुला देशद्रोही ठरवतो। वैशालीनं शेवटी जे पाऊल उचललं ते तिच्या मानसिक तणावाचा परिणाम होतं, पण तो तणाव निर्माण करणारेही तिच्याच आसपासचे होते। फसवणूक, ब्लॅकमेल, धमकी आणि समाजाची भीती या सगळ्यांच्या एकत्रित भारानं ती कोसळली। कोणतीही मुलगी जी आपल्या कुटुंबासाठी आणि नात्यांसाठी इतकी संवेदनशील आहे, ती अशा प्रकारे बदनामीची भीती घेऊन जगूच शकत नाही। जेव्हा एखाद्याचं अस्तित्वच संपवलं जातं, तेव्हा तिचा आत्मा मरतो आणि शेवटी शरीरही सोडून जातो।
पोलिसांनी कविता महाजन आणि आकाश सुरवसे या दोघांवर IPC 306 आत्महत्येस प्रवृत्त करणे IT ऍक्ट अंतर्गत फसवणूक, बदनामी आणि धमकीचे गुन्हे दाखल केले। दोघांनाही अटक झाली। वैशालीच्या वडिलांनी प्रसार माध्यमांसमोर तिच्यासाठी न्याय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला। माझी मुलगी काही चुकीचं करूच शकत नाही, तिला फसवण्यात आलं, तिची आयडेंटिटी वापरून तिला मारलं गेलंय, हे आत्महत्या नसून खून आहे। वैशालीचा मृतदेह तिच्या आवडत्या गुलाबी रंगाच्या साडीत गुंडाळून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। तिच्या भावाच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू, तिच्या वडिलांच्या तोंडातून निघणारा एकच शब्द, माफ कर माझी लेक। तिची गोष्ट संपली नाही, ती न्यायासाठी सुरू झाली आहे। ही कहाणी त्या प्रत्येक मुलीची आहे जिला समाजात चुकीच्या नजरा, धमकी आणि बदनामीच्या भीतीनं जगता येत नाही। स्वतःच्या अस्तित्वासाठी आवाज उठवा। कोणत्याही फसवणुकीसमोर झुकू नका। तुमच्या आजूबाजूला अशी एखादी वैशाली असेल, तिला ऐका, समजून घ्या आणि वेळेत मदतीचा हात द्या, कारण कधी कधी फक्त ऐकणारा माणूस देखील एखादा आयुष्य वाचवू शकतो। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया जरूर कळवा। चॅनलवर नवीन असाल तर गुन्हेगारी विश्व या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।